नंबर बीच आहे मित्र। खरं सांगतो मी, अंदमान नंतरनं सर्वात क्लीनेस्ट जो बीच मी पाहिलेला आहे तो म्हणजे हा। दादांनी लाईफ चेंजिंग ट्रिप असेल सांगितलेलं सुरुवातीला आणि ती लाईफ चेंजिंग ट्रिपच राहिली। क्या बात। एकटा आलो, परिवार घेऊन चाललोय। आता वेळ झालेली आहे किष्किंधा नगरीला टाटा बाय बाय बोलायची आणि आता आपण जाणार आहोत हम्पीमध्ये। हम्पीमधली सर्व मंदिर आपण बघणार आहोत। आज लेट नाही झालेलं, फक्त 15 मिनिटं झालेले आहेत, जास्त लेट नाहीये। सो लवकर निघूयात। सो आपली आता बस रेडी झालेली आहे, बस मधले आपले सगळे प्रवासी सुद्धा। लाव की खडाक आज यादला। फायनली आपण पोहोचलो आहोत हम्पीमध्ये। हम्पीच्या विठ्ठल मंदिराच्या इथे आपण आलेलो आहोत। सो या विरूपाक्ष टेम्पलला जाण्यासाठी या इथून इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत। त्याचं कारण असं की मोठ्या व्हेकल्स अलाउड नाही आहेत। ते जे मॉन्युमेंट्स आहेत त्यांना धोका निर्माण होतं या मोठ्या व्हेकलच्या व्हायब्रेशनने। त्यामुळे या इथून आपल्याला फक्त इलेक्ट्रिक व्हेकलनेच जायचं आहे। दो राजा अलग अलग राजा बनाए। देवराय टू 1435 में गर्भगृह बनाया था, सैंटम सैंटोरियम, एंड पूरा टेंपल कॉम्प्लेक्स श्री कृष्ण देवराय बनाया। पहले विठलापुरा करके विलेज, विठला टेंपल, विठला बाजार है। यहाँ पे है ना मेन थिंग्स घोड़ा सेल करते थे। दोनों साइड है ना पिलर्स खड़े हैं ना, ये सारा बाजार है, मार्केट, ओल्ड बाजार। सो विठ्ठल टेम्पल बघून झालेलं आहे। आता आपण इथून बाहेर पडतोय कारण की आपल्याला पुढच्या अजून भरपूर स्पॉट्स कव्हर करायचे आहेत। आता मस्तपैकी पहिल्यांदा आपण थंड थंड काहीतरी मारूत कारण की प्रचंड ऊन लागलेलं आहे, अक्षरशः मी करपलोय। मस्तपैकी आपलं आता जेवण झालेलं आहे आणि हे जे जेवण होतं या हॉटेलमध्ये जे जेवण होतं ते ऑथेंटिक लोकल लोक जे जेवतात ना तेच आम्ही जेवलेलो आहोत। त्यामुळे खूप चांगलं होतं। रस्सम, खास रस्सम भात खाण्यासाठी इकडे नक्की या। सो आता आपण आलेलो आहोत लोटस पॅलेसच्या इथे। ॲक्च्युली हा पॅलेस अजून डिटेलमध्ये मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। आधीची सिरीज आहे ती तुम्ही नक्की बघा, त्याची प्लेलिस्ट मी या इथे देतो। लोटस महल बघून आता आपण एलिफंट स्टेबल बघा निघालेलो आहोत। आणि आता आपण आलेलो आहोत हजाररामा टेम्पलला। टेम्पल म्हणण्यापेक्षा आपण आता ह्याला मॉन्युमेंटच म्हणूयात, कारण की टेम्पल आपण त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये मूर्ती आहे कुठल्याही देवताची, पण या इथे मूर्ती नाही आहे। त्याचं कारण असं की आता ही जी काही मंदिर आहेत ती अगदी भग्नावस्थेमध्ये आहेत। त्यांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे त्या काळामध्ये जेव्हा बहमनी सत्तांनी ही पूर्ण हम्पी लुटली गेली होती। सो त्यामुळे तिथपासून याच्यामध्ये प्रतिष्ठापना नाही करण्यात आली, कारण की तेही तुटलेलं होतं। आणि नंतरनं जेव्हा इंग्रजांनी हे ताब्यात घेतलं त्याच्यानंतर शेवटी ASIकडे हे गेलेलं आहे। सो ASI त्याचं जतन करत आहे। बाय द वे हजाररामा टेम्पल म्हणजेच या मंदिरावरती
रामायणाची 1000 शिल्प कोरलेली आहेत, म्हणून ह्याचं नाव हजाररामा टेम्पल ठेवलेलं आहे. आणि त्याची सुरुवात अक्षरशः त्या तिथून होते, म्हणजे जिथून श्रावण बाळाला बाण मारला होता दशरथांनी, तिथून ते अगदी रामाचं आगमन, पुन्हा तिथून मग रामाचं लग्न, त्याच्यानंतरनं वनवास सुरू झालेला आहे. वनवासाची पूर्ण स्टोरी इथे दाखवलेली आहे, पुन्हा लढाई दाखवलेली आहे, किष्किंधाची पूर्ण स्टोरी तिथे सांगितलेली आहे, रावणाची पूर्ण स्टोरी या अख्ख्या मंदिरावरती कोरली गेलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे पूर्ण कार्विंग्स बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल दिवस काढावा लागेल, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. सो आपण आता आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. हम्पीमधल्या फायनल डेस्टिनेशन म्हणजेच इथलं विरूपाक्ष मंदिर. बिग गणेशा 18 फीट है. लोकल नेम कडेले काल गणपति. पूरा एक जगह है, मोनोलिथिक, बट ये खंडित हो गया, इसीलिए पूजा नहीं हो रहा है. ट्रंक एंड स्टमक खंडित हो गया. रखरखत्या उन्हामध्ये ही पाखरे काय फील होत असेल करपून चाललेली आहे. तू शांत का होतो? तू बोलत जा काहीतरी. कॅमेरा गरम झाले म्हणजे मनातलं लगेच बाहेर येत नाही. गरमीमुळे मनातलं बाहेर येत नाही. सुप्रभात मित्र हो. सो एका वर्षाच्या गॅपने पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत गोकर्ण बीचवर. काय मस्त सुंदर बीच आहे हा. आणि मेन म्हणजे आज ना खूप मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत, मोठा आवाज पण होतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचते की नाही माहीत नाही मला. तर आता आपली जी गँग आहे, म्हणजे जी काही पूर्ण टीम आहे ती तिकडे गेलेली आहे मंदिराकडे दर्शन घ्यायला. आता तिकडून ती इकडे बीचवरती येणार आहे. बघा आता इकडे मोकळा बीच अख्खा, तर इकडे आपल्या पूर्ण ग्रुपची धमाल होणार आहे. जबरदस्त धमाल आलेली आहे. मस्त मस्त शॉट्स मिळालेले आहेत. अक्षरशः आपण तिकडे ओम बीचला जाऊन आलेलो होतो. एनिवेज आता आपण इथून जाणार आहोत हुनावरला. तिकडे इको बीच आहे. सो तो कितवा इंडियातला क्लीनेस्ट आहे? 3rd क्लीनेस्ट बीच आहे इंडियातला. जायला तर पाहिजेच ना राव. बाय द वे गोकर्णला आल्यानंतर ना इथलं जे फेमस महाबळेश्वर मंदिर आहे त्याचं जर आपण दर्शन नाही घेतलं तर गोकर्ण ट्रिप अपूर्ण आहे असं म्हणू शकतो. कारण की ह्या मंदिराची ख्याती किंवा महत्त्व खूप मोठं आहे. सो मित्र दर्शन करून झालेलं आहे. मित्र जस्ट महाबळेश्वर मंदिराच्या इथे आलो होतो मी. आणि इथे आल्या आपली JKV फॅमिली भेटलेली आहे. बाय द वे हे जे ते सातारचे, त्यांनी मला ओळखलं. तुमचं नाव काय? प्रशांत तावरे. तर तुम्ही मगाशी मला तुमच्या कुठल्या एका ट्रिपबद्दल सांगता, म्हणजे ज्या ट्रिपवरती आत्ता आहात तो प्लॅन काय नक्की? आम्ही पुण्याहून निघालो सगळे आणि रोड ट्रिप 4 मित्र आम्ही रोड ट्रिपसाठी निघालेलो आहोत. बरं. पुण्याहून आमचा पहिला स्टॉप गोकर्णाला होता. ओके. तिथून आम्ही उडुपी, मँगलोर आणि कोस्टल कर्नाटका रूट घेऊन आम्ही जाणार आहोत चिकमंगळूरला. पुद्दुचेरीला आम्ही थांबूया. तिथे 3 दिवस आम्ही पुद्दुचेरीला असणार आहोत. आणि येताना मग म्हैसूरू वगैरे रूट घेऊन परत पुण्याला जाणार आहोत. तर साधारणतः आमचा 5000 किलोमीटरचा रोड ट्रिपचा प्लॅन आहे आता. आणि आज आम्ही डे 2 ला आहोत. क्या बात आहे. तुमच्या या जर्नीला माझ्याकडून शुभेच्छा. ठीक आहे. येस, चलो हॅपी जर्नी. मस्तपैकी फ्रेश झालेलो होतं आणि रेडीसुद्धा. आता फक्त ब्रेकफास्ट बाकी आहे, जो करायला मी वरती निघालेलो आहे. सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, फक्त माझा बाकी आहे.
सो आम्ही सगळेजण आता रेडी आहोत मुरुडेश्वरला जाण्यासाठी. जाता जाता कदाचित होन्नावरला पण थांबणार आहोत. थोडा आता ऑलमोस्ट वाजले आहेत 11. 10ला निघायचं होतं, 1 तास लेट आहोत. अरे देवा काय गरम झालं. आणि आता उन्हाचा तडाखा. ओ माय गॉड, फायनली आपण पोचलो आहोत होन्नावर. होन्नावरच्या इथे ना एक बॅकवॉटर आहे आणि तिथे होणार आहे बोटिंग. ही एक तळपत्या उन्हामध्ये आहा स्वर्गानुभव होणार आहे. पॉइंटला ज्याला आपण एलपी बॅकवॉटर पॉइंट म्हणतो केरळमध्ये, तसाच त्याचा रिप्लिका म्हणू शकतो या इथे सुद्धा आहे. काय जबरदस्त नजारा यार, म्हणजे जबरदस्त फोटोग्राफी आम्ही केलेली आहे, ती तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहू शकता. क्या बात है, कोकम आलेला आहे. यांनी पिऊन झालं. आहा हा स्वर्गानुभव, तेच ते बोललो होतो मी. हाच तो स्वर्ग. एक नंबर एक नंबर. सगळेजण तृप्त झालेले. आणि फायनली आपली 1.5 तासाची राईड 1.5 तास चालली आणि आता ती संपलेली आहे. उलट्या दिशेने मी वरती येतोय. चला, मजा आली. सो एक्झेल या काकांनी आपली ही बोट राईड करवलेली आहे आणि पर पर्सनचे जे चार्जेस आहेत ते आहेत 150 रुपये. खरं तर खूप जास्त वेळ आमच्यासाठी त्यांनी दिला. थँक्स त्याबद्दल तुमचं. म्हणजे 1.5 तास असते, 1.5 तास केला त्यांनी. म्हणजे स्पेशली आपण रिक्वेस्ट केली कारण की आपल्याला शूट करायचं होतं, शूटमध्ये जास्त वेळ जातो म्हणून. थँक्यू. आपण आता मॅनग्रूव्ह बोर्ड वॉकला चाललो आहे. ठीक आहे, तिकडे सिनिक प्लेस आहे पूर्ण, की मॅनग्रूव्हचे फॉरेस्ट काइंड ऑफ आहे आणि त्याच्यातून ब्रिज बनवलेला आहे. तिथे जाऊन थोडे फोटोज वगैरे काढून 30 मिनिट्समध्ये रिपोर्ट करा 4:30ला. तिथून आपण जाणार आहे इको बीचवर, जो इंडियाचा क्लीनेस्ट 3rd बीच आहे. सो इको बीचवर 30 मिनिट्स स्पेंड करून अगेन आपण जाऊ मुरुडेश्वरला. सो मुरुडेश्वरला 5:30 ते 7 टाईम स्पेंड करू आणि सनसेट करून अगेन आपण ट्रॅव्हल बॅक करू. बोर्डवॉकच्या लोकेशनला आपण पोचलेलो आहोत आणि खूपच जवळ अंतर होतं जिथे आम्ही जेवलो तिथून. त्यामुळे आता पटपट हे लोकेशन्स कवर होतील. या इथून जे काही पुढचे पॉईंट्स आहे ते जवळजवळच्या अंतरावरती असल्या कारणाने पुढचा इको बीच आपण कवर करणार आहोत आणि थेट जाणार आहोत मुरुडेश्वर. जबरदस्त ड्रोन शॉट्स मिळालेले आहेत या इथून. खरंच एक नंबर. म्हणजे सगळे ब्रिजेस, म्हणजे लांब लांबचे ब्रिजेस पण दिसत आहेत आणि इकडचा जो एवढ्या उन्हात कडक उन्हामध्ये सुद्धा ग्रीन ग्रीन दिसते ना, ते खूप भारी आहे. ॲक्च्युली ते मँग्रोव्ज आणि इको बीच समोरासमोरच आहेत. त्याच्यामुळे आपण लगेच उतरलेलो आहोत बसमधून आणि थेट जाणार आहोत इको बीचवरती, जो की इंडियातला 3रा क्लीनेस्ट बीच आहे. नंबर बीच आहे मित्र. खरं सांगतो मी, अंदमान नंतरनं सर्वात क्लीनेस्ट जो बीच मी पाहिलेला आहे तो म्हणजे हा इको बीच. इतका क्लीन आहे म्हणजे मला माहीत नाही की हे लोकांच्यामुळे क्लीन आहे का की इथली लोक त्याची काळजी घेत आहेत. आय डोंट नो, बट
सँडसुद्धा एकदम व्हाईट सँड आहे बीच आणि पाणी पण एकदम निळशार आहे. या इथे अक्षरशः स्कुबा डायव्हिंग जे केलं जातं ना क्वाईट सिमिलर अंदमानात जसं स्कुबा डायव्हिंग होतं त्या प्रकारचं निळशार पाणीसुद्धा आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळू शकतं. इतकी भारी लोकेशन्स आपल्या अराउंड आहेत हे आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे. आणि फायनली आपण या हम्पी गोकर्णच्या शेवटच्या स्पॉटला पोचलो आहोत. ते म्हणजे हे मुरुडेश्वरचं टेम्पल. ओ माय गॉड, फायनली शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि खरंच खूपच आकर्षक मंदिर मला हे वाटतंय. आणि आता मला पाठीमागची जी आपली भगवान शिवची जी मूर्ती आहे ती बघायची. फर्स्ट टाइम मी अशी चपला ठेवायची व्यवस्था बघितली. आणि अशा प्रकारे आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. मुरुडेश्वरवरून आपण दर्शन वगैरे करून निघालेलो आहोत आणि आता थांबलेलो आहोत डिनरसाठी. सर्वजण आता आपापला एक्सपिरियन्स शेअर करत आहेत, एकमेकांशी गप्पा मारत आहेत. एक खूप चांगला बॉन्ड सर्वांचा बनला होता आणि आय थिंक जस्ट बिकॉज ऑफ दॅट बरेच जण इमोशनलसुद्धा झालेले आहेत या ट्रिपमध्ये. सो हां, आता ह्या सगळ्याच गोष्टी काही कॅमेरावर रेकॉर्ड नाहीत करता येत ना दाखवता येत. ती गोष्ट शेवटी एक्सपिरियन्स करण्याचीच असते आणि आय थिंक ह्याच्याबद्दल आपण पुढे सर्वांशी थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात की कशी वाटली त्यांना ही ट्रिप. आणि आता डिनर करूयात पहिल्यांदा. तर या ट्रिपचं शेवटचं डिनर करतो आम्ही. थकली पोरं खूप जास्त है ना, पण त्यासोबतच जो आनंद घेतलाय आणि ज्या मेमोरीज कलेक्ट केल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत. नेक्स्ट लेवल. डिनर करून झालेला आहे आणि मित्र तुम्हाला सर्वांना मला क्षमा मागायची आहे की या ट्रिपमध्ये किंवा या व्लॉग्समध्ये तुम्हाला जास्त माहिती जशी आपल्या नेहमीच्या व्लॉग्समध्ये बघायला मिळते तशी नाही देता आली. त्याचं कारण हेच होतं की ट्रिप विथ जे के होते तर मला माझ्या लोकांच्यासोबत जास्त टाईम स्पेंड करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे मी ज्या इंटेन्सिटीने व्लॉग्स करतो जेव्हा मी एकटा जातो किंवा जेव्हा मी माझ्या फ्रेंड्ससोबत जातो व्लॉग्स करण्यासाठी खास, तेव्हा अगदी जीव टाकून मी काम करत असतो हे तुम्हाला माहिती पण आहे. यावेळी विषय थोडासा वेगळा होता आणि आता सर्व हॅपी फेसेस घेऊन आता पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत पुण्याला. जस्ट त्यांचा एक आपण एक्सपिरियन्स कसा होता तो थोडक्यात जाणून घेऊयात. काय मग पोरं हो, कसा होता एक्सपिरियन्स? क्या बात आहे. ओ क्या बात. तुम्हाला काय म्हणायचंय? एक नंबर एक्सपिरियन्स. तुम्हाला काय म्हणायचंय? इंट्रोवर्ट टू एक्सट्रोवर्ट. क्या बात. तुला काय ज्या म्हणायचं? गोष्टी मी अनुभवण्यासाठी आणि शिकण्यासाठी आलो ते पूर्ण कम्प्लीट झाल्या या ट्रिपमध्ये. क्या बात. अविस्मरणीय एकदम. दादा बरोबर फिरण्यासाठी आलतो, खूप मस्त होता. काही 2 वाजता राहणार टॉपमध्ये डन. हाय ग. खूप साऱ्या मेमरीज आणि एक्सपिरियन्स घेऊन जाणार आहे. क्या बात. दादा आणि हम्पी विषयच नाही. जगास. अथांग वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. अथांग सागरासारखा आनंददायी आणि सुखदायी. क्या बात. धम्माल आली. क्या बात मॅडम. दादांनी लाईफ चेंजिंग ट्रिप असेल सांगितलेलं सुरुवातीला आणि ती लाईफ चेंजिंग ट्रिपच राहिली. क्या बात. माझ्यासाठी काय सगळ्यांसाठीच अविस्मरणीय अनुभव आहे. प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो आणि आम्ही नवे झालोय. क्या बात. खूप चांगला ब्रेक टाइम आहे हा, खूप चांगला. क्या बात. एकटा आलो, परिवार घेऊन चाललोय. इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद. क्या बात. बेस्ट ट्रिप एव्हर. ब्लॉग बघायला विसरू नका. आहा. दादाने ट्रिप म्हणजे दुग्धशर्करा योग. क्या बात. भन्नाट एक्सपिरियन्स आणि खूप एन्जॉय केलं. क्या बात. एकदम भन्नाट, एकदम वाढीव. आहा. ह्या ट्रिपमुळे तुम्हाला एक नवीन मंगेश पाहायला मिळेल नक्कीच. क्या बात. प्रवास खूप मस्त होता. हा प्रवास कधी विसरणार नाही. खतरनाक ट्रिप झाली. दादाबरोबर फिरायचं स्वप्न पूर्ण झालंय. क्या बात. जसं की तुम्ही बघितलं
सर्वांनी आपापला अनुभव सांगितलेला आहे, थोडक्या का होईना शब्दामध्ये सांगितलं आहे. खरं तर प्रत्येकाकडे तासभर बोललेले एवढे शब्द आहेत, पण आपल्याला उरकतं घ्यावं लागतं आहे, कारण की नाहीतर इथेच 1 तासाचा मूवी बनवून जाईल. बट एकंदरीत तुम्हाला अनुभव नक्कीच आवडला असणार या सर्व फॅमिली मेंबरसोबतचा. यांना तर आवडलेलंच आहे, तर त्यांनी सांगितलेलंच आहे. पण आता मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की मी नव्हतो बट या इथे एक सेशन झालं किंवा एक माहोल तयार झाला होता की तो इतका इमोशनल होता. मला सगळ्यांनी सांगितलं अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. ही गोष्ट मला पुन्हा एकदा आठवण करून दिली स्पिती व्हॅली ट्रिपने सुद्धा. त्यावेळी सुद्धा असेच पाणावलेले डोळे होते सर्वांचे. आणि मला खरंच भारी वाटतं की जेव्हा जेव्हा मी तुमच्यासोबत असा ट्रॅव्हल करत असतो आणि तुमची जेव्हा अशा भावना ओसंडून वाहतात, तेव्हा मला सार्थकी वाटतं की मी जे काय अरेंज केली किंवा जे काय एकत्र आणायचा प्रयत्न केला तुम्हा सर्वांना, तुमचे प्रत्येकाचे आता छान रिलेशन्स बनलेले आहेत, ते असेच पुढे टिकवून ठेवा. ठीक आहे. आणि या अशा ट्रिप्स आयुष्यात पुढे घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना सर्वजण करूयात. आणि या नोटवरती आपली ही ट्रिप संपली असं जाहीर तर करतोय मी. बट शेवटचा जो पॅच आहे, जो निघायचा सी ऑफचा, तोही आपण बघून जाऊयात. काय राव, रात्रीचं रडण्याचं सेशन काय रेकॉर्ड झालं नाही म्हटलं, पुन्हा एकदा रिटेक होऊ द्या. मी काय म्हणलं, जे रडण्यावाल्याला एक बक्षीस द्या पहिलं, हसवणाऱ्याला एक पहिलं, रडवणाऱ्याला एक करा आणि टॉन्टिंग वाल्याला एक करा. अरे आणि असिस्टंट ऑफ द इयर पण द्यायचं आपल्याला. हे सगळं ठीक आहे. भेटू लवकर. ठीक आहे. मामाच्या गावी जायचो शनिवार रविवारी. सोमवारी शाळा असायची, नर्वस वाटायचं, तसं आता होतं. चलो बाय बाय. महाबळेश्वरला नंबर आहे, ग्रुपवर पण आहे, कधी पण कॉल करा. खरं तर माहिती आहे का, मला 50% डिस्काउंट केले, पण तुमच्यासारखी माणसं मला कुठेच नाही. थँक्यू. बाय बाय. परत असं जे अरेंज केले नक्की अरेंज करा आणि मला तर कन्सिडर कराच. पैसे असू नसू माझ्याकडे मी तुम्हाला आधीच ॲडव्हान्स पाठवतो, सगळे करतो, पण मी येणार आहे पुढच्या ट्रिप. क्या बात. चलो बाय बाय. आणि फायनली तो क्षण आलेला आहे सर्वांना बाय बाय बोलायचा. माझा आवाज कशी वाटली ट्रिप? क्या बात. एनिवेज खरं तर खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही एकमेकांशी शेअर केलेल्या आहेत, ज्या की कॅमेऱ्यावरती बोलता येत नाहीत किंवा दाखवता येत नाहीत. माझा आवाज येतो की नाही मला माहीत नाही. बट येस, थँक्यू सर्वांना. या ट्रिपला एका हाकेवरती तुम्ही आलात आणि आय होप, जे मी सुरुवातीला बोललो होतो या ट्रिपच्या, की ही ट्रिप तुमच्यासाठी अविस्मरणीय, तुम्ही लक्षात ठेवाल आयुष्यभर अशी असेल. आणि ती झाली त्याचं सार्थक आहे. ठीक आहे. भेटत लवकरच अशाच कुठल्या तरी एका धमाल ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय बाय.